लास्ट काय बघितलं होतं आपण त्या ठिकाणी बिट्स बघितलं होतं. बिट्सनं कशावर त्या ठिकाणी बेस्ड आहे प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन ऑफ वेव्ह साईन. मग प्रोडक्शन ऑफ बीटमध्ये काय सांगितलं त्या ठिकाणी 2 साऊंड वेव्हज आहेत बरोबर आहे. ॲम्प्लिट्यूड सेम स्लाइटली डिफरंट फ्रिक्वेन्सी साऊंडेड टुगेदर एकत्र केल्यानंतर आपल्याला काय मिळणार आहे त्या ठिकाणी दे आर ट्रॅव्हलिंग इन द सेम डायरेक्शनमध्ये सांगितलं. आणि नंतर द इंटेन्सिटी ऑफ साऊंड वेव्हज काय होणार आहे व्हॅरिड होणार आहे पिरियडिकली विथ काय सांगितलं त्या ठिकाणी टाईम. आणि दिस फेनॉमेनॉन इज नोन एज काय म्हटलं त्या ठिकाणी प्रोडक्शन ऑफ बीट्स म्हटलं. म्हणजे तिथं वाक्य सांगितलं की when there is a superposition of 2 sound waves having the काय सांगितलं त्या ठिकाणी सेम amplitude but slightly different frequencies traveling in the same direction the intensity of sound varies periodically with काय सांगितलं time. This phenomenon is known as काय सांगितलं production of beats. मग occurrence of काय सांगितलं त्या ठिकाणी maximum intensity आणि एकदा काय मिळणार आहे minimum intensity. मॅक्झिमम इंटेन्सिटी असेल तर त्याला काय म्हणणार वॅक्सिंग म्हणणार आणि मिनिमम असेल तर त्याला वॅनिंग असं म्हणतात. आणि मग सांगितलं होतं वन वॅक्सिंग आणि सक्सेसिव्ह काय सांगितलं होतं त्या ठिकाणी वॅनिंग टुगेदर कॉन्स्टिट्यूट वन काय सांगितलं त्या ठिकाणी बीट्स. आणि परत शेवटची व्याख्या सांगितली होती नंबर ऑफ बीट्स पर सेकंड इज कॉल्ड एज काय म्हटलं होतं बीट फ्रिक्वेन्सी बरोबर आहे. त्यानंतर आम्ही जो नवीन पॉईंट आज घेणार आहे त्याचं नाव काय सांगितलं त्या ठिकाणी अनालिटिकल मेथड टू डिटरमाइन द काय सांगितलं त्या ठिकाणी बीट फ्रिक्वेन्सी. मग सांगितलं आपण काय सांगितलं कन्सिडर टू साऊंड नोट घेणार आहे आपण हॅविंग काय येणार आहे त्या ठिकाणी सेम ॲम्प्लिट्यूड बट स्लाइटली डिफरंट काय सांगणार आहे त्या ठिकाणी फ्रिक्वेन्सी. आता दोन स्लाइटली डिफरंट फ्रिक्वेन्सी म्हणजे काय घेऊया एकाची फ्रिक्वेन्सी N1 घेऊया आणि अनादरची फ्रिक्वेन्सी काय घेतली N2 घेतली. मग सांगितलं लेटस सम वेव्स जे आहेत किंवा लेट सम दॅट दे आर इन काय सांगितलं त्या ठिकाणी फेज कारण त्यांनी सांगताना काय सांगितलं होतं दे आर ट्रॅव्हलिंग इन द सेम डायरेक्शन. म्हणून सांगितलं लेट ॲज सम दॅट दे आर इन अ फेज ॲट सम पॉईंट एक्स ऑफ द काय सांगितलं त्या ठिकाणी मीडियम आणि मग द डिस्प्लेसमेंट ड्यू टू ईच वेव्ह ॲट एनी इन्स्टंट ऑफ टाईम ॲट दॅट पॉईंट इज काय सांगितलं त्या ठिकाणी गिवन. मग पहिल्यांदा सांगितलं आहे y1 इज इक्वल टू काय सांगितलं त्या ठिकाणी ए साइन इन ब्रॅकेटमध्ये सांगितले 2 पाय इन ब्रॅकेटमध्ये काय सांगितले बोला जरा N1t मायनस एक्स अपॉन लॅम्बडा हां. आणि दुसरं काय घेतलं y2 इज इक्वल टू ए साइन इन ब्रॅकेट 2 पाय इन ब्रॅकेटमध्ये N2t मायनस एक्स अपॉन लॅम्बडा 2 ब्रॅकेट काय केलं कम्प्लीट. इक्वेशन नंबर 1 दिस इज इक्वेशन नंबर 2. आता सांगत असताना काय सांगितलं लेटस अजून फॉर काय सांगितलं त्या ठिकाणी सिम्प्लिसिटी दॅट लिस्नर इज ॲट एक्स इज इक्वल टू काय सांगितलं 0. म्हणजे लिस्नर जो आहे तो कुठे आहे स्टेशनरी मुवमेंट आहे म्हणजे त्याची डिस्प्लेसमेंट किती सांगितली 0. जर डिस्प्लेसमेंट 0 असेल तर हे इक्वेशन आम्हाला जे आहे ती पुस्तकात तुमच्या सांगितले y1 इज इक्वल टू सांगितले ए साइन 2 पाय N1 काय सांगितले त्या ठिकाणी t आणि अनदर इक्वेशन y2 इज इक्वल टू ए साइन 2 पाय N2 काय सांगितलं त्या ठिकाणी t. मला इक्वेशन नंबर 3 आणि इक्वेशन नंबर काय दिली आपण 4 दिले. y1 इज इक्वल टू ए साइन 2 पाय N1 t आणि दुसरं काय दिलं आहे y2 इज इक्वल टू ए साइन 2 पाय N2 t. अकॉर्डिंग टू द प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन ऑफ वेव्ह दोघांची काय करणार आम्ही सम करणार म्हणजे रिझल्टंट डिस्प्लेसमेंट y इज इक्वल टू काय मिळणार y1 प्लस काय मिळालं y2. हिन्स y इज इक्वल टू y1 हॅविंग व्हॅल्यू काय मिळणार ए साइन 2 पाय N1 t प्लस y2 हॅविंग व्हॅल्यू ए साइन 2 पाय N2 काय केलं त्या ठिकाणी t. परत आपण फॉर्म्युला जो यूज केला होता by using formula sin c plus sin d is equal to असा एक फॉर्म्युला चालता की आपल्याला काय होता sin c plus d अपॉन 2 इंटू घेत होतो ना आणि काय घेतला होता cos c minus d अपॉन काय केला होता त्या ठिकाणी 2. की आपण काय करायचे आयडेंटिटी यूज करायची. आता sin c plus d अपॉन 2 घेतलं मग आता इथं साइन दिसतोय हिअर ऑल्सो वी हॅव टेकन काय घेतला साइन दिसला म्हणजे दिस 2 पाय N1 t आहे विच इज इक्वल टू काय घेणार आपण c घेणार आणि दिस 2 पाय N2 t टेकन ॲज काय घेणार आहे त्या ठिकाणी d घेणार कळते. आणि मग पुन्हा आपल्याला हे इक्वेशन लिहायचं. आता हे इक्वेशन लिहित असताना आपण इथं लिहूया y इज इक्वल टू 2a हा घेतला साइन
आणि परत कॉमन काय करूया इथं 2π. त्यात 2π दिसते आपल्याला, बरोबर. इथं पण 2π हिअर ऑल्सो काय 2π आहे. टी पण काय कॉमनच आहे, म्हणजे आम्ही इथं असं लिहू शकतो बघा 2a sin 2π इन ब्रॅकेटमध्ये n1 प्लस n2 अपॉन 2 इंटू काय लिहिते मी टी इंटू काय लिहिते तर कॉस. पुन्हा काय घेणार 2π n1 मायनस n2 अपॉन 2 इंटू काय लिहितं त्या ठिकाणी टी. इक्वेशन कळालं का बघा. ह्याला काय म्हटलं आपण सी घेतले, ह्याला काय घेतले डी घेतले. हा 2π इकडं पण आहे, हा 2π आहे, म्हणजे हा 2π मी इथं कॉमन काढला, बरोबर आहे. हा n1 आणि हा प्लस n2 घेतला, सी प्लस डी अपॉन काय घेतलंय 2 घेतले, बरोबर आहे. हा टी ऑल्सो काय त्या ठिकाणी कॉमन फॅक्टर आहे मी इथं घेतला, म्हणून 2π काय घेतला n1 प्लस n2 अपॉन 2 इंटू काय घेतला टी घेतला. इंटू काय सेंड होतं कॉस सी मायनस डी अपॉन 2. ह्याच्यात पण काय येणार आहे हा 2π टी, हिअर ऑल्सो काय येणार आहे 2π टी कॉमन टर्म आली, म्हणजे इथे लिहिलो 2π टी कॉमन घेतलं. आणि डिफरन्स कोणाच्यातला घ्यायचा आहे सी मायनस डी, म्हणजे काय येणार आहे n1 मायनस n2 येणार आहे. म्हणून इथं काय लिहिलं n1 मायनस n2 अपॉन 2 घेतलं. आणि इक्वेशन कसं मिळालं y इज इक्वल टू 2a साइन 2π इन ब्रॅकेट काय मिळालं n1 प्लस n2 अपॉन 2 ब्रॅकेट कम्प्लीट इंटू टी. आणि पुन्हा हा स्क्वेअर ब्रॅकेट असं काय झालं कम्प्लीटेड इंटू काय मिळालं कॉस इन स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये काय मिळालं 2π इन ब्रॅकेटमध्ये n1 मायनस n2 अपॉन 2 ब्रॅकेट कम्प्लीट इंटू टी. आणि पुन्हा काय झालं स्क्वेअर ब्रॅकेट कम्प्लीट. हेन्स आपण जर घेतलं तर पुढची एक व्हॅल्यू आपण घेणार आहे. हा जो आपल्याला दिसतोय हा 2a दिसतोय, हा इथं काहीतरी दिसतोय, काय घेतलंय त्याचं नाव बोला 2a कॉस. परत काय घेतलं इन ब्रॅकेटमध्ये काय येणार आहे 2π इन ब्रॅकेट n1 मायनस n2 अपॉन 2 इंटू काय घेतलाय टी, विच इज टेकन एज काय घेतलाय रिझल्टंट ॲम्प्लिट्यूड घेतलाय, बरोबर आहे. आणि त्यांना डिनोटेड बाय लेटर काय घेतलंय त्या ठिकाणी इन्व्हेस्टिट्यूटिंग म्हटलंय बघा. 2a कॉस घेतलंय, इन ब्रॅकेटमध्ये काय घेतलंय त्या ठिकाणी 2π n1 मायनस n2 अपॉन 2 इंटू टी विच इज इक्वल टू काय घेतलंय a घेतलंय. आणि अजून एक काय घेतलंय दिस n1 प्लस काय घेतलं n2 अपॉन 2 घेतला. म्हणजे काय घेतलं फर्स्ट साऊंड वेव्हची फ्रिक्वेन्सी n1, सेकंड वेव्हची फ्रिक्वेन्सी n2 आणि त्यांचा मीन घेतला, बरोबर आहे. आणि सरासरी जी आलेली आहे ती वी गेट काय म्हटलं त्या ठिकाणी n असते. म्हणजे फॉर n1 प्लस n2 अपॉन 2 साठी काय घ्यायचं n घ्यायचं, म्हणजे ती आली मीन फ्रिक्वेन्सी आहे कोणाची दोन साऊंड नोटची. आणि तीच व्हॅल्यू आहे, तीच व्हॅल्यू वी हॅव टू सबस्टिट्यूट इन दिस इक्वेशन. अब इक्वेशन कसं होणार y इज इक्वल टू बोला काय लिहू a हां साइन 2π n1 प्लस n2 ऐवजी काय ठेवलं तुम्ही n आणि इंटू काय आलं त्या ठिकाणी t. इक्वेशन नंबर 5 इक्वेशन बरोबर आलं का बघा. y इज इक्वल टू काय घेतलं a घेतला, a हा ह्या संपूर्ण याच्यासाठी घेतला a आला, परत काय आला साइन आला, दिस 2π आला, हा n1 प्लस n2 अपॉन 2 ऐवजी काय घेतलं टेकन n घेतलं इंटू काय घेतला t. मग इक्वेशन काय मिळालं y इज इक्वल टू a साइन इन ब्रॅकेट 2π n t घेतली. आता दिस इज द इक्वेशन फॉर काय इक्वेशन ऑफ काय घेतलंय प्रोग्रेसिव्ह वेव्ह हॅव्हिंग फ्रिक्वेन्सी किती घेतलाय त्या ठिकाणी n आणि ॲम्प्लिट्यूड काय घेतलाय कॅपिटल n घेतलाय. द फ्रिक्वेन्सी n इज द काय घेतलं त्या ठिकाणी मीन ऑफ द फ्रिक्वेन्सीज, म्हणजे कोणाची पहिल्या साऊंड नोटची फ्रिक्वेन्सी n1, दुसऱ्या साऊंड नोटची फ्रिक्वेन्सी n2 आणि त्यांची मीन जी आलेली आहे मीन फ्रिक्वेन्सी किती आली स्मॉल n आली. म्हणजे n इज द मीन ऑफ द काय सांगितलं त्या ठिकाणी फ्रिक्वेन्सीज n1 आणि काय सांगितलंय n2 ऑफ अरायव्हिंग वेव्स while the amplitude a म्हणजे कॅपिटल a व्हॅरीज काय सांगितलं त्या ठिकाणी पिरियडिकली विथ काय होणार आहे त्या ठिकाणी टाईम, म्हणजे टाईमनुसार आमचा ॲम्प्लिट्यूड ए काय होत जाणार आहे व्हॅरी होत जाणार आहे चेंजेस होत जाणार आहे. आणि मग आम्ही हे जर इक्वेशन ह्या इक्वेशन बरोबर कम्पेअर केलं तर इक्वेशन काय मिळलं होतं a साइन 2π n2 t होतं, बरोबर आहे. म्हणजे इथं आपण असं लिहिलं y इज इक्वल टू a साइन 2π, इथं आपण n2 घेतलं होतं, नसेल तर हा घेतला तर आम्हाला इक्वेशन काय मिळते आमची सिंगल वेव्ह जर असेल तर त्याचं इक्वेशन असंच आहे y इज इक्वल टू a साइन 2π n इंटू टी आले. आणि आम्हाला सुपरपोजिशन वेव्हनुसार रिझल्टंट वेव्हचं इक्वेशन काय मिळालं y इज इक्वल टू a साइन 2π n टी आलं. त्यातला a म्हणजे काय मिळालं आहे रिझल्टंट ॲम्प्लिट्यूड मिळाला आहे, हा सिंगल वेव्हचा ॲम्प्लिट्यूड. ही काय मिळाली रिझल्टंट वेव्हची मीन फ्रिक्वेन्सी मिळाली, ही सिंगल वेव्हची फ्रिक्वेन्सी. म्हणजे दोन्ही इक्वेशन कशी मिळाले मला एकसारखी त्या ठिकाणी मिळालेली आहे. आता आपल्याला जर सांगितलेलं आपण मागं शिकलो होतो
इंटेन्सिटी ऑफ साऊंड जो आहे तो प्रोपोर्शनल कुणाला आहे त्या ठिकाणी स्क्वेअर ऑफ द ॲम्प्लिट्यूडला सांगितलं होतं आणि मग सांगितलं द इंटेन्सिटी ऑफ साऊंड इज प्रोपोर्शनल टू द काय सांगितलं त्या ठिकाणी स्क्वेअर ऑफ द ॲम्प्लिट्यूड हिन्स द रिझल्टंट इंटेन्सिटी विल बी काय होणार एकदा मॅक्झिमम येईल बरोबर आहे आणि एकदा काय येईल त्या ठिकाणी मिनिमम येईल म्हणून सांगितलं आहे द रिझल्टंट इंटेन्सिटी विल बी मॅक्झिमम वेन द ॲम्प्लिट्यूड इज काय असणार आहे त्या ठिकाणी मॅक्झिमम आणि म्हणून फॉर ॲम्प्लिट्यूड जर मॅक्झिमम असेल दिस कंडिशन वी हॅव टू कॉल एज काय म्हटलं होतं वॅक्सिंग असं म्हटलं होतं आणि म्हणून आपण पहिल्यांदा व्हॅल्यू कोणासाठी करूया वॅक्सिंग या कंडिशनसाठी करू तर पहिली कंडिशन कुठली घेऊया आपण वॅक्सिंग घ्यायची वॅक्सिंगमध्ये काय असतोय ॲम्प्लिट्यूड कसं असतोय ॲम्प्लिट्यूड इज काय सांगितलं त्या ठिकाणी मॅक्झिमम ॲम्प्लिट्यूड मॅक्झिमम असेल तर ए हॅविंग व्हॅल्यू काय येणार आहे प्लस मायनस काय येणार आहे त्या ठिकाणी 2 येणार आहे बरोबर ॲम्प्लिट्यूड बिकम्स मॅक्झिमम मग एची व्हॅल्यू काय लिहिली होती आपण तिथं 2a आपण असं लिहूया ए इज इक्वल टू 2a कॉस हां इन ब्रॅकेट 2 पाय हां n1 मायनस n2 अपॉन 2 इंटू टी ब्रॅकेट काय झाला कम्प्लीट दिस इज द रिझल्टंट ॲम्प्लिट्यूडची व्हॅल्यू घेतो आता दिस ए आणि व्हॅल्यू काय ठेवणार प्लस मायनस 2a प्लस मायनस 2a इज इक्वल टू 2a कॉस घेतला इन ब्रॅकेटमध्ये काय येणार आहे 2 पाय इन ब्रॅकेट n1 मायनस n2 अपॉन 2 ब्रॅकेट कम्प्लीट इंटू टी आणि टोटल स्क्वेअर ब्रॅकेट काय झाला कम्प्लीट देन काय करणार वी हॅव टू डिवायडेड बाय दिस काय केलं 2a ने डिवाइड केलं तर काय येणार प्लस मायनस 2a अपॉन कायला 2a रिमेनिंग टर्म काय येणार आहे कॉस इन ब्रॅकेटमध्ये काय आलं 2 पाय इन ब्रॅकेट n1 मायनस n2 अपॉन 2 ब्रॅकेट कम्प्लीट इंटू टी आणि हा स्क्वेअर ब्रॅकेट कम्प्लीटेड हेच काय होणार प्लस 2a प्लस 2a कॅन्सल मग रिमेनिंग टर्म काय राहिली प्लस मायनस काय राहिलं 1 राहिलं विच इज इक्वल टू कॉस इन स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये 2 पाय इन ब्रॅकेटमध्ये n1 मायनस n2 अपॉन 2 ब्रॅकेट कम्प्लीट इंटू टी आणि हा स्क्वेअर ब्रॅकेट कम्प्लीट आपण पहिलं परवा पण असं घेतलं होतं आम्ही आता पुढं काय करणार वेन दिस कॉस बिकम्स काय होणार आहे +1 आणि -1 बरोबर आहे केव्हा जेव्हा +-1 होतंय कॉस 0 असेल तर त्याची व्हॅल्यू काय येते +1 येते बरोबर आहे ना कॉस 0 इज इक्वल टू 1 म्हणतो म्हणजे 0 असताना पुढं पाय पुढं 0ला पायला देन काय आलं 2 पाय देन काय आलं 3 पाय डॅश 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 हां सो ऑन इज इक्वल टू रिमेनिंग टर्म काय राहिल्या 2 पाय इन ब्रॅकेट काय राहिलं n1 मायनस n2 अपॉन 2 इंटू काय आलं त्या ठिकाणी टी मीन्स काय सांगितलं दिस कॉस हॅविंग +-1 व्हॅल्यू केव्हा मिळणार when cos becomes काय असेल 0 cos becomes पाय असेल cos becomes 2 पाय असेल cos becomes 3 पाय असेल देन दिस व्हॅल्यू हॅविंग काय येणार आहे प्लस आणि -1 व्हॅल्यू आणि म्हणून आपल्याला इक्वेशन काय मिळतं 0 पाय 2 पाय 3 पाय डॅश 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 आणि पुढे काय म्हटलं विच इज इक्वल टू 2 पाय इन ब्रॅकेट n1 मायनस n2 अपॉन 2 इंटू टी आता आम्हाला व्हॅल्यू कोणासाठी काढायची फॉर टीसाठी काढायची बरोबर आहे हा टीसाठी काढायची असेल तर पहिला 0 असेल तर व्हॅल्यू काय मिळणार आहे 0 मिळणार बरोबर आहे आता परत टीची व्हॅल्यू किती घेणार आहे आम्ही टीची व्हॅल्यू काढायसाठी ती व्हॅल्यू पाय घेणार मीन्स आम्ही इक्वेशन असं लिहितो पाय इज इक्वल टू इकडे काय येणार 2 पाय इन ब्रॅकेट n1 मायनस n2 अपॉन 2 इंटू काय करायचं आहे टी वी हॅव टू कॅल्क्युलेट द व्हॅल्यू फॉर कोणासाठी काढायचे टीसाठी बरोबर आहे आता टीची व्हॅल्यू टी इकडे ठेवायचं बाकी टर्म सगळ्या लेफ्टला गेले मीन्स काय मिळणार आहे ठिकाणी पाय हां अपॉन 2 पाय पुढं वर 2 हां अपॉन n1 मायनस n2 हां इज इक्वल टू टी असंच काय कॅन्सल 2 2 कॅन्सल पाय कॅन्सल रिमेनिंग टर्म 1 अपॉन n1 मायनस n2 असंच काय नेक्स्ट आपण गेला बरोबर आहे नेक्स्ट आता कोणासाठी घ्यायचं आपण आता किती आलं 2 पाय हां मीन्स 2 पाय काय होणार 2 पाय आपण काय केला 2 पाय असंच काय इंटू काय होणार 2 अपॉन n1 मायनस n2 इज
इक्वल टू काय राहिला टी राहिला 2 पाय ला कॅन्सल ना 2 upon टू अपॉन n1 मायनस n2 पुढचं काय येईल मग 3 upon n1 minus 3 अपॉन n1 मायनस n2 डॅश सो इज इक्वल टू काय आला कळलं आम्हाला डिस्टन्स काय मिळालं टाइम टीचं मिळालं टी एकदा काय मिळालं 0 मिळालं एकदा काय मिळालं 1 अपॉन n1 मायनस n2 नेक्स्ट व्हॅल्यू काय मिळाली 2 अपॉन n1 मायनस n2 3 अपॉन n1 मायनस n2 दस द टाइम इंटरवल बिटवीन काय घ्यायचं आहे आपल्याला त्या ठिकाणी 2 सक्सेसिव्ह मॅक्झिमम ऑफ काय घ्यायचं आहे त्या ठिकाणी साऊंड घ्यायचं म्हणजे 2 सक्सेसिव्ह मॅक्झिमम साऊंडमधलं डिस्टन्स घ्यायचं आहे आता तू सक्सेसिव्ह मॅक्झिमम साऊंड कुठलंही घेऊ शकता या दोघांच्यातला घेतला तर वी हॅव टू गेट व्हॅल्यू काय मिळणार आहे 1 अपॉन n1 मायनस n2 समजा आम्हाला ते कळलं नाही तर आम्ही असं लिहू शकतोय त्या दोघांच्यातलं 2 सक्सेसिव्ह 3 अपॉन काय घेतलं n1 मायनस n2 मायनस 2 अपॉन काय घेतला n1 मायनस n2 बरोबर आहे डिनॉमिनेटर सेम आपण काय केलं न्यूमरेटरमधलं वजा केलं मग शिल्लक काय राहील 1 अपॉन n1 मायनस n2 म्हणजे काय सांगितलं द टाइम इंटरवल बिटवीन 2 सक्सेसिव्ह काय सांगितलं मॅक्झिमा इज ऑलवेज किती असणार आहे 1 अपॉन n1 मायनस काय असणार आहे त्या ठिकाणी n2 बरोबर आहे आणि म्हणून पुढं सांगितलेलं आहे हेन्स द पिरियड ऑफ बीट कशाने दाखवले डिनोटेड बाय द लेटर कॅपिटल टी न दाखवला विच इज इक्वल टू काय येणार आहे 1 अपॉन n1 मायनस त्या ठिकाणी n2 मात्र आम्हाला कोणाची व्हॅल्यू काढायची फ्रिक्वेन्सीची मग अशी व्याख्या सांगितली नंबर ऑफ काय सांगितलं त्या ठिकाणी बीट्स थर्ड काय सांगितलं त्या ठिकाणी पर सेकंड इज द काय सांगितलं त्या ठिकाणी फ्रिक्वेन्सीमध्ये आम्ही रेसिप्रोकल ऑफ द कोणाचा काढणार त्या ठिकाणी पिरियडचा काढणार देन वी हॅव टू गेट द काय मिळणार आहे फ्रिक्वेन्सी मीन्स वी हॅव टू गेट दिस फॉर्म्युला n इज इक्वल टू काय म्हणतो आपण 1 अपॉन टी मध्ये आता हा n जो आहे तो त्यांनी कशाने वापरला आहे कॅपिटल एन दाखवला जे कॅपिटल एन दिलं काय झालं फ्रिक्वेन्सी ऑफ बीट झालं विच इज इक्वल टू काय झालं रेसिप्रोकल ऑफ द पिरियड झाला बरोबर आहे पिरियड ऑफ बीट हेन्स कॅपिटल एन इज इक्वल टू 1 अपॉन टी दिस टी एन व्हॅल्यू काय म्हटलं 1 अपॉन n1 मायनस n2 मीन्स काय झालं उलटं करायला पाहिजे हां म्हणजे काय मिळालं n1 मायनस n2 means we have to get the equation काय मिळालं कॅपिटल N is equal to n1 minus n2 n means काय सांगितलं त्या ठिकाणी बीट फ्रिक्वेन्सी which is equal to पुन्हा इतके आलं त्या ठिकाणी डिफरन्स बिटवीन द काय सांगितलं त्या ठिकाणी 2 साऊंड नोटच्या फ्रिक्वेन्सी इतके आली हा काय झाला डिफरन्स झाला बिटवीन द फ्रिक्वेन्सीज ऑफ द काय सांगितलं 2 साऊंड नोट्स म्हणून आम्हाला फ्रिक्वेन्सी काय मिळाली कॅपिटल N which is equal to n1 minus n2 कळतंय तुमच्या पुस्तकामध्ये दिले बघा फ्रिक्वेन्सी ऑफ बीट कॅपिटल N इज इक्वल टू n1 मायनस n2 इक्वेशन नंबर नेक्स्ट आहे हे कोणाच्या बाबतीत काढली व्हॅल्यू आपण वॅक्सिनच्या बाबतीत काढली आता नेक्स्ट व्हॅल्यू कोणाच्या बाबतीत काढूया आपण व्हॅनिनच्या बाबतीत इन केस ऑफ कुठलं घेतलं आपण त्या ठिकाणी व्हॅनिनला ॲम्प्लिट्यूड इज काय सांगितलं त्या ठिकाणी मिनिंग ॲम्प्लिट्यूड मिनिमम म्हणजे ए हॅविंग व्हॅल्यू काय घेणार आपण 0 घेणार बरोबर आहे देन ए हॅविंग व्हॅल्यू काय आपल्याला ए इज इक्वल टू 2a बरोबर आहे ना कॉस इन ब्रॅकेटमध्ये 2 पाय इन ब्रॅकेटमध्ये n1 मायनस n2 अपॉन 2 ब्रॅकेट कम्प्लीट इंटू टी आणि हा स्क्वेअर ब्रॅकेट काय झाला कम्प्लीट देन वी हॅव टू सबस्टिट्यूटिंग द व्हॅल्यू एची किती घेणार 0 इज इक्वल टू 2a हां कॉस इन ब्रॅकेटमध्ये 2 पाय इन ब्रॅकेटमध्ये n1 मायनस n2 अपॉन टी ब्रॅकेट तीच नव्हतं आणि हा ब्रॅकेट कम्प्लीट हेन्स आपण परत काय करणार डिवाइड करणार 0 अपॉन काय केलं 2a 0 अपॉन 2a इज इक्वल टू रिमेनिंग टर्म कॉस इन ब्रॅकेटमध्ये 2 पाय n1 मायनस n2 अपॉन 2 ब्रॅकेट कम्प्लीट इंटू टी आणि पुन्हा हा ब्रॅकेट कम्प्लीटेड देन काय ना 0.2a 0 वापस इज इक्वल टू कॉस स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये 2 पाय इन ब्रॅकेटमध्ये n1 मायनस n2 अपॉन 2 इंटू काय ना टी हा ब्रॅकेट कम्प्लीट आता काय करणार आपण देन दिस कॉस बिकम्स काय सांगितले 0 कॉस 0 केव्हा असतोय 190 ला असते ना म्हणजे काय लिहिते मी
5/2 पुढं 3 5/2 then 7 5/2 then 7 5/2 हां आणि पुढं so on is equal to remaining term काय राहिली 2 pi in bracket n1 minus n2 upon 2 into काय आलं त्या ठिकाणी t आहे. पुन्हा आपल्याला व्हॅल्यू कोणासाठी फाइंड आउट करायचे t साठी शाबास. हां मग काय ना फर्स्ट आपण घेऊया इथं फर्स्ट 5/2 घ्यायचं ना हां 5/2 is equal to 2 pi in bracket n1 minus n2 upon 2 into t hence t इकडे घ्या हां 5/2 into हा 2 वर जाऊन दे काय हां 2 pi हां n1 minus n2 2 ला 2 जातं 2 ला 5 ला 5 ला 5 जाते रिमेनिंग 1/2 n1 minus n2 1/2 in bracket n1 minus n2 bracket 2 into काय आलं n1 minus n2 then we have to take the value काय यायचं आता 3 pi/2 3 pi/2 means काय ना 3 pi/2 into काय ना 2 upon 2 pi in bracket n1 minus minus n2 is equal to t. आता 2 जाते 5 ला 5 हां इकडं 2 कॅन्सल हां 5 ला 5 हां रिमेनिंग टर्म 3/2 हां n1 minus n2 पुढचं 5/2 n1 minus n2 आता सॉल्व आता परत काय करणार टाइम पिरियड कॅल्क्युलेट करायचं आहे बिटवीन काय करायचं त्या ठिकाणी 2 सक्सेसिव्ह मिनिमम आता मॅक्झिमम आहे हां मग 2 सक्सेसिव्ह आता काय घेतला मिनिमम मधला डिस्टन्स आता दोघांच्यातला डिस्टन्स घ्यायला बरोबर आहे 3/2 काय घेतलं 2 इंटू काय केलं n1 minus n2 minus 1/2 n1 minus n2 हां किती आपले केले 2/2 हां n1 minus remaining term 1/1 minus n1 minus n2 हीच कोणाची व्हॅल्यू मिळाली टाइम इंटरवल बिटवीन 2 सक्सेसिव्ह मिनिमा जो आहे तो किती मिळाला ऑलवेज किती असणार आहे 1/n1 minus n2 मग परत कोणाची व्हॅल्यू काढणार आपण पिरियड ऑफ बीटची हिन्स पिरियड ऑफ बीट्स कॅपिटल T इज इक्वल टू काय मिळालं 1/n1 minus n2 फ्रिक्वेन्सी which is the reciprocal of कोणाचं आहे पिरियड ऑफ बीट्स आहे म्हणून कॅपिटल N इज इक्वल टू 1/T येतं hence कॅपिटल N इज इक्वल टू 1/T आहे व्हॅल्यू 1/n1 minus n2 which is equal to n1 minus n2 means we have to get the value काय मिळणार आहे कॅपिटल N is equal to n1 minus n2 that is the काय सांगितलं बीट फ्रिक्वेन्सी which is equal to काय मिळालं n1 minus काय मिळालं n2 मिळाला म्हणजे डिफरन्स बिटवीन द काय सांगितलं त्या ठिकाणी फ्रिक्वेन्सीज ऑफ द 2 साऊंड नोट आणि म्हणून खाली पुस्तकात एक वाक्य दिले द टाइम इंटरवल बिटवीन 2 सक्सेसिव्ह मिनिमा इज किती सांगितलं त्या ठिकाणी 1/n1 minus n2 विच इज काय सांगितलं त्या ठिकाणी वॅक्सिंग आणि वॅनिंग आर कशा प्रोड्यूस होत्या त्या अल्टरनेटली त्या ठिकाणी प्रोड्यूस होत होत्या लाऊडनेस ऑफ साऊंड जो असेल तो गोज अप अँड काय सांगितलं त्या ठिकाणी डाऊन सांगितला त्या फोनामधून आम्ही नाव काय दिलं फॉर्मेशन ऑफ काय सांगितलं होतं बीट सांगितलं होतं हे कसं कन्सिडर केलं आम्ही बाय युझिंग द प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन ऑफ काय सांगितलं त्या ठिकाणी मिळू आणि मग 2 waves are in and out of काय सांगितलं त्या ठिकाणी फेजेस गिविंग सक्सेसिव्ह आणि काय सांगितलं गिविंग कन्स्ट्रक्टिव्ह आणि काय सांगितलं डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स सांगितलं आणि टाइम इंटरवल बिटवीन किंवा द इंटरवल बिटवीन 2 मॅक्झिमम साऊंड इंटेन्सिटी इज द काय सांगितलं होतं त्या ठिकाणी टाइम पिरियड्स ऑफ द बीट सांगितलं